गणपती बाप्पा म्हणजे सर्वांचंच आवडतं आणि लाडकं दैवत. येत्या 7 सप्टेंबरला घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गणपतीच्या या दिवसांमध्ये बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. या पूजेकरता वेगवेगळ्या साहित्याची गरज असते. यासाठी जाणून घेऊयात नेमकं हे साहित्य काय आहे याबद्दल. 1. गणरायाची मूर्ती. गणपती बाप्पाच्या पूजेसाठी सर्वात महत्त्वाची आहे ती बाप्पाची मूर्ती. बाप्पाची मूर्ती तर आधीच बुक करून ठेवलेली असते, परंतु ही बुक करत असताना थोडी खबरदारी देखील घ्यायला हवी. प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडू मातीची मूर्ती घेण्याला प्राधान्य द्या, किंवा तुम्ही पंचधातूची मूर्ती सुद्धा विकत घेऊ शकता. पंचधातूपासून तयार केलेली मूर्ती पुढच्या वर्षासाठी देखील वापरली जाऊ शकते. 2. चौरंग. बाप्पाची स्थापना पाटावर किंवा चौरंगावर केली जाते. मूर्तीच्या आकारानुसार तुम्ही चौरंगाची निवड करू शकता. 3. मखर. बाप्पाची आरास करण्यासाठी बाप्पाचा मखर सजवला जातो. हा मखर बाजारात रेडीमेड देखील मिळू शकेल, किंवा तुम्ही फुलांचा किंवा कागद, रंग यांचा वापर करून स्वतः मखर देखील बनवू शकता. 4. मांडव. कोकणासारख्या प्रदेशात गणपतीच्या वरच्या भागात मांडव घातला जातो. यालाच माटोळी सजवणं असं म्हणतात. या मांडवामध्ये कवंडळ, कावळ्याचे डोळे, तेरड्याची फुलं, सोनतळीची फुलं अशा वनस्पती वापरल्या जातात. या वनस्पती देखील आधीच जमवून ठेवा. 5. विड्याची पानं आणि सुटे पैसे. बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करत असताना नारळ, खायची विड्याची पानं, सुपारी, हळद, कुंकू, तांदूळ असं साहित्य वापरलं जातं. यासाठी आधीच विड्याच्या साहित्याची तयारी करून ठेवा. 6. समई, निरंजन. घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी, बाप्पाची आरास तेजोमय करण्यासाठी अगरबत्ती, धूप, समई, निरंजन या गोष्टी वापरल्या जातात. यात वापरण्यासाठी कापसाच्या वळलेल्या वाती देखील आधीच तयार करून ठेवा. 7. नारळ आणि कलश. पूजेच्या ठिकाणी कलश ठेवला जातो. कलशामध्ये आंब्याची पानं, नारळ आणि पाणी ठेवलं जातं. 8. आरतीचं ताट. बाप्पाची आरती करण्यासाठी आरतीचं ताट तयार असायला हवं. यात हळद, कुंकू, जास्वंद, दुर्वा, तांदूळ, निरंजन आणि नारळ ठेवायला हवा. 9. फुले, हार, कंठी. बाप्पाच्या गळ्यात घालण्यासाठी फुलांचे हार, कापसाची कंठी घ्यावी. पूजेसाठी फुलांचा हार आणि दुर्वांची जुडी तयार ठेवावी. 10. आरतीचं पुस्तक आणि टाळ. आरती करत असताना शब्द चुकू नयेत यासाठी आरतीचं पुस्तक आधीच घेऊन ठेवा. बऱ्याचदा असं होतं की आरती म्हणत असताना जयदेव जयदेव म्हटल्याशिवाय आपल्याला काहीच येत नाही. अशा वेळी आरतीचं पुस्तक मदत करू शकेल. तसंच आरती अधिक तालासुरात होण्यासाठी टाळ, मृदुंग असं साहित्य देखील घेऊन ठेवा. 11. केळीचं पान. बाप्पाला दर दिवशी वेगवेगळा गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य केळीच्या पानामध्ये दाखवला जातो. यासाठीच केळीचं पान तयार ठेवा. 12. फळं. बाप्पाला फळांचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्यानंतर ही फळं प्रसाद म्हणून वाटतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची फळं आधीच घेऊन ठेवा. 13. पंचामृत. पंचामृत हे आरतीनंतर प्रसाद म्हणून देखील वाटलं जातं. त्यामुळे पंचामृताची देखील तयारी करून ठेवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा.